तर पद जात आहे या भीतीनं प्रचंड खळबळ उडाली असं रोहिणी खडसे यांनी म्हटले। रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका केली। विरोधात पोस्ट केल्यानं कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपाऱ्या, महिलांना काय विरोध करण्याची मुभाई राहिली नाहीये का असा सवालही रोहिणी खडसे यांनी केलाय। तर रोहिणी खडसे यांनी ट्विट केलेलं आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत। आता पद जात आहे या भीतीनं प्रचंड खळबळ उडाली आहे, त्यामुळे अध्यक्षा आता या पातळीवर येऊन पोहोचल्यात। महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही असा सवाल रोहिणी खडसे यांनी केलाय। काय सांगाल, पुन्हा एकदा महिलांना धमकवण्याचा प्रकार समोर आलेला आहे या संदर्भात? आज सकाळी मी एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या महिला पदाधिकारी ह्या एका महिलेला धमकावतानाचा तो ऑडिओ क्लिप आहे। खरं तर आता आज सगळा जर तुम्ही बघितलं असेल तर आता रुपाली चाकणकरांचं पद जाणार आहे, त्याच्यामुळे त्या वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात जे लोक पोस्ट टाकतायत त्यांना धमकावून घेण्याचा प्रकार त्यांच्या माध्यमातून होतोय आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो। खरं महिला आयोगाच्या ऐवजी धमकी आयोग आता ह्या नाव ठेवायला हवं, कारण महिलांना न्याय देण्याऐवजी ज्या महिलांसाठी हा महिला आयोग स्थापन झालेला आहे त्याच महाराष्ट्रातल्या माता भगिनींना धमकावण्याचा प्रकार या ऑडिओ क्लिप मधून आपल्याला बघायला मिळतो आहे आणि हे अतिशय निंदनीय आहे आणि वैफल्यग्रस्त भावनेतून हे सगळे प्रकार चालू आहेत। तुम्ही कालही बघितलं असेल तर वैष्णवीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला नाही यांच्या पदाधिकाऱ्यांनी, पण महिला आयोग आणि रुपाली चाकणकरांच्या समर्थनार्थ यांनी मोर्चा काढला। म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं की आज घटना जी झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना झाली आहे। त्या घटनेचा समर्थनार्थ किंवा तिला न्याय मिळावा म्हणून तुम्ही आंदोलन करत नाहीयेत।